गुड मॉर्निंग सगळ्यांना। आजचा खोपोलीमधला आपला म्हणजे एक आठवडा वगैरे पूर्ण झाला असेल आणि आज जाऊन मम्मीने आणलेली आहे मस्तपैकी अशी फिश किंवा मच्छी मार्केटमध्ये जाऊन, मोठं असं मच्छी मार्केट आहे आमच्या खोपोली गावाला लाभलेलं, तर तिथून ताजी अशी मच्छी मिळते। तर तिने मस्तपैकी बोंबील आणलेले आहेत, कोळंबी आणलेली आहे आणि आणखी काहीतरी आणले ते फ्रीजमध्ये ठेवलं आहे। तर आत्तासाठी मस्तपैकी ती बोंबील फ्राय करणार आहे तिच्या स्टाईलमध्ये। ती ना एकदम असं सिम्पलमध्ये बनवते पण इतकं टेस्टी लागतं ना, अर्थात आईने म्हणजे कोणत्याही आईने बनवलेलं, आईच्या हातचं हे स्वादिष्टच जेवण असतं, ते कसंही बनवू द्या। तर मस्तपैकी अशी कोळंबी तिने आता मॅरिनेट केलेली बोंबील मॅरिनेट केलेले आहेत आणि मस्त ती फ्राय करणार आहे। सोबतच इकडे कोळंबीचा रस्सा। हॅलो नमस्कार, गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? मी आहे अबोली, स्वागत करते तुम्हा सर्वांचं ड्रीम लाईफ या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि मला असं वाटतं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं ब्लॉगमध्ये की आपले 3000 सबस्क्रायबर आता पूर्ण होत आहेत, लवकरच 2-3 शिल्लक होते। सो ते झालेले आहेत, होपफुली कालच ते झालेले आहेत। हा ब्लॉग थोडा लेट येणार आहे, तर थँक्यू सो मच त्याबद्दल सर्वांना। खूप गरम होतं आहे इकडे, AC चालू आहे, फॅन चालू आहे, तरी पण प्रचंड गरम होतं आहे। आणि आज आहे बुद्ध पौर्णिमा, सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर मी रेडी झालेली आहे, व्हाईट ड्रेस घातलेला आहे आणि ब्लॅक ओढणी वगैरे घेतलं। ॲक्च्युली फुल व्हाईट नाही घातलं, माझ्याकडे जे कॉम्बो होतो हा ड्रेस आहे ना माझ्याकडे, तो वेअर केलेला आहे। आणि आता आम्ही चाललो विहारामध्ये, तर देवबाप्पाच्या पाया वगैरे पडून येणार आणि त्यानंतर मला जायचं मार्केटमध्ये। बघू तिकडे म्हणजे विहारात गेल्यावर शूट घेता आलं थोडंसं तर मी नक्कीच घेईल। स्वरा नाही येते, तब्येत थोडी डाऊन आहे, तर असं आहे। आणि साधीशीच तयारी केलेली आहे, ड्रेस व्हाईट घातलेला आहे। बाकी आपलं हे बँगल मी तुम्हाला जर दाखवलं नसेल तर हे सासूबाईंनी मला सिंगापूरवरून आणलेलं आहे, हे वालं कडा आहे। आणि ही घेतलेली आहे झुकची बॅग, तर ही मम्मीला बड्डेला गिफ्ट आलेली आहे, एका स्पेशल व्यक्तीने दिलेली आहे। तर ही बॅग आत्ता मी सध्या इथे आहे तर वापरून घेणार आहे, घेऊन नाही जाणार। तसं मी मम्मीच्या पर्सवर कब्जा करत असते, बट ही बॅग मी नाही नेणार आहे, ती तिच्यासाठीच ठेवणार आहे। सो आता आम्ही निघतो। मम्मीची पण तयारी झालेली आहे। मम्मीला पहिल्यांदा तुम्ही साडीत बघाल, एवढ्या ब्लॉगमध्ये ती गाऊनवरच असायची। दाखवते, छान तयारी केली तिने। तर मम्मीची का आता ते गळ्यातलं का बदललं? ते मोत्याचं घाल ना। मस्त व्हाईट साडी घातलेली आहे आणि मस्त तयारी केलेली आहे। तर सगळ्यांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दे। बुद्ध पौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा। सगळ्यांनी आपल्या आपल्या ठिकाणी विहारात जाऊन प्रार्थना करावी। जय भीम, जोरात बोलायला, जय भीम, जय भीम। चला माझ्याकडून पण सगळ्यांना जय भीम। आणि आता आपण जाऊया विहारामध्ये। तर हे होतं आमचं खोपोलीमधलं विहार, मोठं विहार आहे हे खोपोलीमधलं। आणि छानपैकी अशी बुद्ध पौर्णिमा तिथे साजरी करण्यात आलेली आहे। ॲक्च्युली मी किंवा मम्मी आणि मी खूप लवकर गेलो होतो, त्याच्यामुळे जास्त पब्लिक आली नव्हती। त्याच्यानंतर पूजा झाली, भरपूरसे कार्यक्रम झाले, बट मला वाटलं उशीर होईल म्हणून मी गावात निघून गेले होते। आणि हा आता दुसरा दिवस आहे, सो आज मम्मी नाही आहे घरी, तर मी हाती घेतलेला आहे सगळा कारभार। मम्मी लग्नाला गेलेली आहे एके ठिकाणी, म्हणजे लांब गेलेली आहे। सो मी केलेलं आहे दुपारच्या जेवणासाठी चिकन, कोंबडी वडे, म्हणजे याची सगळी तयारी मम्मीने करूनच ठेवली होती, मला फक्त बनवायचं होतं ते मेन। तर कोंबडी वडे आता बनवते, भावाला जेवण देते, तो 1 टाईम जेवतो आणि मग पुढची कामंसुद्धा आहेत। हॅलो, गुड मॉर्निंग अगेन। तर तुम्ही जसं की पाहिलं मी बनवलेले आहेत कोंबडी वडे इकडे। तर
हा नाश्ता वगैरे झालेला आहे आत्ताच भावाचा. नाश्ता नाही, जेवणच झालेलं आहे. आणि आता आमचं टर्न आहे जेवायची. सरा गेली आंघोळीला, आरामात सगळं चाललेलं आहे. आणि मम्मी गेलेली आहे आज नगरला तिच्या भावाकडे किंवा मम्मीकडे. तर आजीकडे गेलेली आहे. लग्न आहे चुलत भावाच्या मुलाचं वगैरे असं काहीतरी आहे. तर मला पण आमंत्रण होतं, बट मी नाही गेले. आता इकडे आले, म्हटलं परत तिकडे जा वगैरे, तर नाही मॅनेज होऊ शकलं. मम्मी गेलेली आहे, तिची जायची इच्छा नव्हती, आम्ही आलो तर, पण आम्ही जबरदस्ती करून तिला पाठवून दिलेलं आहे की जा 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 म्हणून. आणि काल मी तुम्हाला, मला वाटतं मी काल मी शूट केलं होतं बुद्ध पौर्णिमेचं. तर त्यानंतर मग मी दुपारून काही शूट नव्हतं केलं. मी दुपारून गावात गेले होते, म्हणजे बाजारात, तसं मार्केटला म्हणतात ना तसं, आठवडी बाजार असतो. तिथे सगळ्या वस्तू मिळतात, छोट्यातल्या मोठ्या, गरजेच्या बिना गरजेच्या सगळ्याच मिळतात. तर तिकडे गेले होते आणि भरपूर असं सामान आणलेलं आहे. कारण घरी गेल्यावर तिकडे नाशिकला पण माझ्या म्हणजे यांची मावशी आहे ना, तिच्या मुलीचं लग्न आहे, म्हणजे माझ्या नंदेचं लग्न आहे. सो त्याची काहीशी तयारी केलेली आहे, ज्वेलरी वगैरे स्वरासाठीच जास्त आणलेलं आहे. सो थोड्या वेळाने मी तुम्हाला ते दाखवते. आता करते नाश्ता, आता घेते चहा. मी लगेच काही जेवणार नाही आहे, 11 वाजलेत ऑलमोस्ट. भाऊ जेवून गेलेला आहे आणि मी मग थोड्या वेळाने. ऐसा आहे. आणि गरमी तर आहेच सोबतीला. आता सगळ्यांची जेवणं झालेली आहेत, सगळ्यांची म्हणजे भावाचं आणि स्वराचं. तर आता मी बसलेले आहे जेवायला. मस्तपैकी कोंबडी वडे, ही कोंबडी आणि हे वडे. तर हे कॉम्बिनेशन एकदम भन्नाट लागतं. इकडे आल्यावर ते असतंच, म्हणजे असतंच. आणि माझं जेवण झाल्यानंतर मला एक पार्सल रिसीव्ह झालं, ॲक्च्युली खूप उशिरा. मी इन्स्टा पेजवरून, एका पेजवरून एक साडी मागवली होती वारली प्रिंटची, सिंथेटिकमध्ये अशी मस्त जॉर्जेट टाईप. तर साडी तर सुंदर होती, सगळं काही ठीक होतं. बट जसं त्यांनी फोटोमध्ये दाखवलं होतं की साईडला व्हाईट बॉर्डर होती गोंड्याची, आणि साडीचा जो कलर आहे ना, आत्ता जसा मी गाऊन माझा जो आहे ना ड्रेस ब्ल्यू कलर, तो मागवला होता. बट त्यांनी एक काळपट असा कलर दिला, तर ती पण मी रिटर्न केली. नंतर खूप प्रॉब्लेमॅटिक झालं ते. त्याच्यानंतर आमच्याकडे एक छोटंसं पिल्लू आलं होतं मांजरीचं. तर स्वरा त्याच्याबरोबर खेळत होती, तेवढाच तिचा टाईमपास झाला. नाहीतर इकडे आल्यापासून कंटिन्यू मोबाईल, म्हणजे मोबाईल बघणं. आणि आता वायफाय सुरू केलं आहे, तर म्हणजे काय बोलायलाच नको. तर कंटिन्यू ते चालू आहे. तर हे पिल्लू आणलेलं होतं आणि ती त्याच्याबरोबर मस्तपैकी थोडा वेळ तिचा गेला, मस्त छान असा. मी पण नंतर खेळत बसलेली आहे त्याच्यासोबत.